नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। निवडणुकीच्या धामधुमीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 1 जानेवारीपासून मिळणार हा लाभ। शासन आदेश जारी। आता पगारात होणार आणखी वाढ। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। सरकारने कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे। आता मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता आणि वसतिगृहाच्या अनुदानाची मर्यादा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाढवण्यात आलेली आहे। कार्मिक मंत्रालयाने सोमवारी एक आदेशात शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदानाची मर्यादा वाढविण्याची माहिती दिली आहे। 2018च्या मार्गदर्शक तत्वांचा हवाला देत मंत्रालयाने म्हटले आहे की सुधारित पगारातील महागाई भत्ता जेव्हा 50% वाढतो तेव्हा मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदानाची मर्यादा स्वाभाविकपणे 25% वाढेल असे आदेशात नमूद केले आहे। मंत्रालयाने सांगितले की 1 जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे आता मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदानाच्या रकमेबद्दल माहिती मागवली जात आहे। कार्मिक मंत्रालयाने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की आता मुलांच्या शिक्षण भत्त्याच्या प्रति महिना 2812 रुपये आणि वसतिगृह अनुदान 8437 रुपये प्रति महिना असणार आहे। याशिवाय विशेष परिस्थितीत रकमेत बदलही नमूद करण्यात आलेला आहे। मंत्रालयाने सांगितले की या सुधारणा आता 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहेत। होळीपूर्वी केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 46% वरून 50% केला होता। झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा महागाई भत्ता आता 1 जानेवारी 2 ते 30 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आलेला होता। यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढवण्यात आलेला आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।